सदर या वनदेव ठिकाणी पर्यटन ठिकाणी लोक येत आहेत आणि म्हणजे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की इथं बिबट्या पाहिलाय, परंतु इथं आम्ही येऊन पाहणी केली असता इथं कुत्र्याचे पिल्ल आता तुम्हाला दिसत पण असतील तर ते आहेत. आणि कुत्र्या म्हणजे बिबट्याचा आवडता प्राणी कुत्रा आहे. तर तो जर आला असता इथं तर त्यांनी ते पिल्ले खाल्ले असते. हे आपण आपल्याला दिसतंय तिथं समोर, त्याच्यामुळे ते आपण आला असं म्हणू शकत नाही. परंतु त्या पिल्लावरून तरी आपल्याला असं वाटतंय की तो येऊन गेला असू शकतो. तर इथं येणाऱ्या सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळेस शक्यतो म्हणजे इथे येण्यास टाळावे. आणि आलंच अपवाद कोणी आणि जर कोणाला काही दिसलंच तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. रात्रीच म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो आम्ही बघितलाय. परंतु तो व्हिडिओ इथलाच आहे असं काही म्हणजे लक्षात येत नाहीये. परंतु जरी असला किंवा आसपास जरी दिसलं असेल तर ती म्हणजे घाबरण्याची काही गरज नाहीये. आणि जेव्हा तुम्ही रात्रीचा प्रवास करता तर एकट्याने करू नका. आणि प्रवास करताना शक्यतो मोबाईलचा आवाज असू द्यात व स्वतःजवळ बॅटरी असू द्या. आणि स्वतःच्या बचावासाठी तुम्ही गळ्याला आहे ना म्हणजे काहीतरी मफलर किंवा रुमाल वगैरे काहीतरी लावूनच फिरा. तसं जर शक्यतो एकट्याने फिरू नका. कारण की एवढे 1-2 महिने बिबट्याचा वावर खाली म्हणजे असू शकतो. कारण की ऊसतोडणी सुरू झाल्यामुळं त्याची दडण संपलेली आहे. त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. काही अडचण आल्यास वन विभागाशी, वन परिक्षेत्र कार्यालय पाथर्डी येथे तुम्ही संपर्क करू शकता.